तुकाराम महाराज वैकुंठ गमन केलं का? कशा करता या भानगडी? बरं का, पाण्यामध्ये इतक्या दिवस कागद राहतो का? अरे पण जो कागद झालाय तो जर पाण्यात त्याच्या बरोबर असेल तर कागद का राहणार नाही? नाही कळलं? जो परमात्मा कागद झालाय तो जर वह्या घेऊन पोटाशी बसलाय तर ते कागद का तरणार नाहीत? म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, तर्क ऐकण्याकरता बरा असतो, भलत्या सलत्या ठिकाणी तर्क करू नये, बरं का? हो, परमार्थिकात सुद्धा तर्क होतात. ज्ञानेश्वर महाराज आत असतील का? तुझ्याकरता काहीच नाही. असतील का? अरे तू घरात असताना सुद्धा तुझी कार्टी ऐकत नाहीत. तिथे समाधीत आहेत म्हणून 3-3 लाख गळ्यात टाळ घालून त्यांचं नाम घेत पंढरीची वारी करतायत, आणि आहे का नाही चर्चा काय करतो? कसला तर्क करतोस? कसला तर्क करतोस? समोर बाप दिसत असताना त्याचं कोणी ऐकत नाही, आई दिसत असताना कोणी ऐकत नाही, आणि त्यांनी सांगितलं माझे जीवीच्या आवडी पंढरपुरा नेन गोडी. तो त्यांचा शब्द पाळण्याकरता 3-3 लाख माणूस आळंदीपासून, ऊन नाही, पाऊस नाही, पाणी नाही, खाणं नाही, पिणं नाही, झोपायची सोय नाही, तरी पण एकाला यंदा त्रास झाला म्हणून पुढचा गप्प बसत नाही. पुढच्या वारीला तो 2 घेऊन येतो. कशाचे तर्क करता? ज्या अर्थी दिसत नाही पण खेच आहे, लोहचिंबक दिसत नाही पण खेच आहे, त्या अर्थी इथे कुठेतरी लोहचिंबक आहे, हा सिद्धांत आहे. एवढा अट्रॅक्शन आहे ज्ञानेश्वर महाराजांचं. म्हणून लक्षात ठेवा, ओके तर्क बिर्क करत बसू. माझं म्हणणं थोडंसं नीट लक्षात घ्या. भलत्या सलत्या ठिकाणी तर्क करायचं काही कारण नाही. लक्षात ठेवा, न्याय सुद्धा हे तर्कावर चालतो, आणि तर्कावर चालत असल्या कारणाने काही काही वेळेला न्याय सुद्धा चुकतो. बरं का, आता तुम्ही सगळं ऐकतच असाल, काही नाही हो. काही काही अशी भाषा असते मोठ्या मोठ्या लोकांची, वकिलाची, तू खून कर माझ्याकडे मी सोडवतो. कशावर? तुम्ही त्याला बघितला का? तिथला तो माणूस तुम्हाला दिसतोय का? किती फुटाच्या अंतरावर आहे? मग तिथला जर 25 फुटाचा दिसला नाही तर त्यावेळेला कसा दिसला? माझं बोलणं कळलं का? मग तोही बरोबर आहे म्हणतो. माझं म्हणणं कळलं का? न्यायशास्त्र, तर्क काय कारण का? ते म्हणतात मला माहिती नाही, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, तरी कागदावर जे आहे त्याच्यावर निकाल. काय कागदावर जे आहे, आणि कागदावर जे पोलिसांनी रंगवली केस आणि जी आमच्या पुढे आणली त्याच्यावर निकाल आहे. आम्हाला जरी माहिती असलं तरी ते कागदावर. कळलं का तुम्हाला? तर्क. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तरी तर्क तोची फरशू नीती भेद अंकुशू. इथे बोलतो नीती भेद. हे बघा, नीती हा आपल्या जीवनाला एक अंकुश आहे, अत्यंत आवश्यक आहे. उत्तम तऱ्हेने जीवन जगायचं असेल, आणि मला असं वाटतं वारकरी संप्रदायाची माळ घालणं याच्या इतका नीतिमत्तेचा अंकुश दुसऱ्या जगात नाही सध्या. नीतिमत्ता. आत्ताच तुमचे मेहुणे आम्ही बसलो होतो, परवा माळ घालतात ते. हो, म्हणजे तात्याचे जावे माळ घालतात म्हणजे इतकं डिक्लेअर करून घालायलाच पाहिजे ना. काय तेव्हा तिथे आतमध्ये बोलणं चाललं होतं की तसं काही आमच्याकडे काही नाही भानगड, आमचे वडील वारकरी. मी म्हटलं काही का असे ना, पण माळ हे असं नित्य स्मरण आहे की गळ्यामध्ये माळ असल्यानंतर आपण चुकून मित्रात जातोच ना. तो म्हणलं आता काही जरा थोडंसं तर काय माझं म्हणणं असं आहे की माळ ही अशी आहे की तो इथे हात लागला की नाही, वारकरीयावर कमी, वारकरीयावर कमी. मित्रसुद्धा म्हणतात अरे त्याला नका घेऊ, तो 16 आहे, हो बाजूला. तुमच्या नीट लक्षात घ्या माळेचं श्रेष्ठत्व किती आहे. हो, हा नीतिमत्तेचा अंकुशच तुमच्या माझ्या गळ्यात आहे बरं का. एवढा मोठा हत्ती
पण अंकुश लावला की खाली बसतो, वर उठतो, वाटेल तसं करतो, सोंड वर करतो, पाय वर करतो, खाली बसतो, उठतो, सोंड्यावर घेतो. अरे काय गंमत आहे. मी म्हटलं एवढा मोठा ऐरावत पण अंकुशाचा धाक. तसं लक्षात घ्या. नीतिमत्ता. माझ्या दृष्टिकोनातून मला एकच सांगायचं आहे, आपल्याला 100% पाळता येईल का न पाळता येईल मला काही माहिती नाही आहे, पण जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न करावा, हेच या माळेचा उद्देश आहे. या जगामध्ये कोणीही नाकाला जीभ लावू नये की मी 100% आहे. बिलकुल नाही. जीवनामध्ये माणूस इकडे तिकडे होत असतं, यालाच माणूस म्हणावं. कळलं तुम्हाला. देव जर इकडे तिकडे होत आहेत तर माणसाचं काय. मी तुम्हाला कल्पना आहे, मी प्रॅक्टिकल माणूस आहे. उगीचच आपलं टोकाच्या वैराग्याच्या गोष्टी, जे कधी यांच्या बाप जन्मी जमलं नाही म्हणून यांचा जन्म झाला, त्या उगीच वैराग्याच्या गोष्टी मला तशा करता येत नाहीत. माझ्या दृष्टिकोनातून वैराग्याची व्याख्या हीच आहे, जी आखून दिलेली मर्यादा आहे, ती मर्यादा उल्लंघन न करणं, हेच माझ्या दृष्टिकोनातून वैराग्य आहे. मी आहे ते सांगेन. काय मला सांगा, अति खाणं हा भोग आहे, पण शरीराकरता जे खायला पाहिजे ते खाणं हा भोग नाही आहे, ती आवश्यकता आहे. इंद्रियासी आहाराचे बळ ते निराहारे होती विकळ. काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज. इंद्रियासी आहाराचे बळ ते निराहारे होती. सगळेच काही अरण्यामध्ये जाऊन बसलेले नाहीत. हे सगळे मुलं बाळं घरदार प्रपंचवाले आहेत. काही काही आपले अगदी मुलं बाळं घेऊन येतात. बायका पोरं नवरा बायको अगदी जोडीने येतात. काय बायकावर दृष्टांत झाला की नवऱ्यानं आनंद वाटतो, नवऱ्याला टोचलं की बायकांना आनंद असं वाटतो. असे 50% आनंद घेत जात असतात घरी. आज बघा महाराजांनी तुमचं सांगितलं, ओढू नका. अधूनमधून सुद्धा घेऊ नका बरं का. महाराजांनी तुमचं सांगितलं. तो म्हणतो तुझं सुद्धा सांगितलं. नवऱ्यावर सारखं सारखं डापरू नाही. सारखं सारखं नवऱ्याकडे संशयाने बघू नाही. कळलं का तुम्हाला. हे असं आमचं प्रवचन प्रॅक्टिकल प्रवचन आहे. तेव्हा कोणी म्हणाल वैराग्य म्हटल्यानंतर लंगोटी लावून वनात जा, नाही जमायचं. आमच्या माऊलीने लंगोटी लावली नाही, आमच्या नाथांनी लावली नाही. एक लक्षात घ्या, या वारकरी संप्रदायाची सुरुवात कशी झाली माहिती आहे का तुम्हाला. संन्यास टाकला आणि संसार स्वीकारला, हेच वारकरी संप्रदायाची सुरुवात आहे. जरा उलटा आहे का बरं का. हे काय सांगतात, 4 आश्रम, शेवटचा आश्रम कोणचा, संन्यास. बरोबर आहे ना. मग विठ्ठल पंतांनी संन्यास स्वीकारला ना, स्वीकारला. पण तिथेच जर राहिले असते तर हे आजचं प्रवचन झालंच नसतं. आहे का नाही. ही कशी उलटी क्रांती आहे बघा, कशी क्रांती घडली बघा. जेव्हा तो संन्यास घेतल्याचं कळलं, पाठवून दिलं कोणी, रामानंदाने. जा म्हणाले, इथे थांबायचं नाही. माझं म्हणणं नीट लक्षात घ्या. वैराग्य सुद्धा आपण आपल्या घरात संसारात राहून सुद्धा वैराग्यासारखं जीवन. म्हणून तुकाराम महाराजांची आरती मोठी स्पेशल आहे. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी. शंकराचार्य सुद्धा काय म्हणतात माहिती आहे का, सर्व संग परित्याग. किंबहुना संग असेल तर त्याग, संघच नाही. एकाने सायकल सुद्धा पाहिली नाही. तो म्हणला मी ठरवलं आहे, गाडी म्हणजे अरे तू बघितलीच नाही तर कशाला म्हणतोयस. एकाला कोणी पोरगी देतच नव्हतं. तो म्हणला मी ठरवलंय लग्न करायचं नाही. अरे तुला देतच नाही, आम्हाला माहिती आहे. आम्ही तुझ्याबरोबर 10 वेळा आलो होतो. प्रत्येक मुलगी एकदा गेली ती पुन्हा हातच आली नाही. माझं बोलणं कळलं का तुम्हाला. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय ते. प्रत्येक गोष्टीला एक सुंदर मर्यादा आहे.
मर्यादित जीवन हीच नीतिमत्ता. बरं का, महाराज म्हणतायत भोगिले ते भोग. एक महाराजांचा फार सुंदर अभंग आठवला मला. तुकाराम महाराज देवाला प्रश्न विचारतात, पांडुरंगा त्यागे भोग माझ्या येतील अंतरा, मगे दी दातारा काय करू. आता असो तुझ्या पायी आहे मोठळे, त्यागे भोग माझ्या येतील अंतरा. अरे तू सांगतोस त्याग कर त्याग कर त्याग कर. अरे पण वाजीपेक्षा त्याग जर झाला, जितकं तुम्ही दाबून विषय ठेवाल तितके ते कुठून तरी बाहेर पडतात. मी बघितलंय की काही काही माणसांना ब्रह्मचार्य जमलं, पण त्यांना क्रोध इतका की त्यांच्या क्रोधाने माणसांचं वाटोळ झालं. एक महत्त्वाचा भाग सांगतो, एखादा जरी विकार दाबून ठेवला तर तो दुसरा कुठेतरी. म्हणून तुम्ही बघा संन्यासी ब्रह्मचारी तापटच असतात मस्त, ते असं फिरलंच असतं. काय कोणी बाई चालली म्हटली की त्याचं टाळकं फिरलं, त्याला असं वाटतं मी हात लावायचा नाही स्वीकारला, ही तर बरी दिसते. फार अवघड असतं. साधा शनिवारचा उपास किती अवघड असतो. एखाद्याने शनिवार करावा आणि घरातल्याने त्या दिवशी कांद्याची भजी खावी. आजच आठवलं का तुम्हाला. किती कठीण आहे बघा, किती कठीण आहे. हां, आजारी माणसं असले की नाही आणि घरातल्यानी जर खाल्लं तर त्याला असं वाटतं वैरेच माझे. अरे तुम्हाला आजच सुचलं का. मी म्हटलं एवढं काय झालं तुमच्या पोटात दुखायला. ते म्हणले आम्हाला खायला नाही तुम्ही खाता. आता हे काय 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 त्याग आहे का. लक्षात ठेवा, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय. आता परवा एकादशी आहे, माळ घाला. आत्ताच मी त्यांना सांगितलं, माळ म्हणजे कंपाऊंड आहे. आपल्या बंगल्याला जसं कंपाऊंड असावं तसं माळ ही आपण आपल्या हाताने बांधलेलं कंपाऊंड आहे. आणि कंपाऊंड एकदा उत्तम घातलं आणि गेट बंद केलं, कोणी आत येईल याची चिंता करायचं कारण. माझं बोलणं कळलं का. कंपाऊंडमुळेच काम क्रोध लोभ दम्म मत्सर आणि आत जरी आले तरी ही सांगते वामनराव, गोविंदराव, माधवराव सावत. किती अहो तुम्हाला कळत नाही. ही 5-10 रुपयाची माळ पण जन्माचं कल्याण करून जाते. जन्माचं कल्याण करून जाते. 1-2 रुपयाची गोळी पण जसा महिन्याचा ताप उतरवते, तसं ही लहानशी आहे, याची किंमत नाही. पण इतकी किंमत आहे की जी माळ आपलं आयुष्य पालटून टाकते. मी विषय सोडून बोलत नाही, नीतिमत्ता अत्यंत आवश्यक आहे जीवनामध्ये. तुमच्या काय माझ्या काय, माझी एवढं वर्ष जरी गेली तरी लक्षात ठेवा, नीतिमत्तेचं पालन शेवटच्या श्वासापर्यंत व्हावं. हां, हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्याकरता महाराज म्हणाले नीतिमत्ता अंकुश. अंकुश तर पाहिजेच. मुलं बाळंसुद्धा आपली बाहेर जातात येतात, अंकुश पाहिजे त्यांच्यावर. मोठ्या माणसांना सुद्धा घरात वडीलधारी मंडळी असली की नाही की तो अंकुश असतो. अगदी 50शीतला मुलगा असला की नाही आणि 70ला पंचायत, काय रे माधव, अशोक कुठे गेला होता. नाही खालीच उभे होत, खालीच उभा होतास ना बार. लक्षात ठेवा, मी काय म्हटलं, आपले वडील हा आपल्या जीवनामध्ये अंकुश आहे आणि तो अंकुश असतो तिथपर्यंत जीवन नीट चालतं. आई हा अंकुश आहे. म्हणून वडील वर लवकर जाण्याची इच्छा करू नका बरं का रे कोणी. आणि एक सांगतो, काही काही लोकांना हे अंकुश जेव्हा नको वाटतात तेव्हा ते वृद्धाश्रमात टाकतात. पुढचं जीवन बर्बादीचंच. लिहून ठेवा माझं वाक्य, लिहून ठेवा की ज्याला बंधन नको वाटतं, बंधन नाही आहे ते. नीतिमत्ता हे बंधन नाही आहे, हे संरक्षण आहे. तुम्ही संरक्षणाला बंधन कसं म्हणता. हा अंकुश पाहिजेच, तो गणपती बाप्पाच्या हातात आहे बरं का. तो हत्ती आहे ना, तोंड इथले ते आहे ना, पाहिजेच अंकुश पाहिजेच. लक्षात ठेवा. आणि इथे दुसरं कोणी अंकुश ठेवायचं नाही. गणपती बाप्पाचा अंकुश गणपती बाप्पाच्या हातातच आहे. तसं आपल्या जीवनाचा अंकुश आपल्या हातातच असावा, आपल्या हातातच पाहिजे. मला सांगा, मी तुम्हाला 100 प्रवचनं सांगितली, फक्त शेवटी वागायचे कोणी तुमचं तुम्हीच.
मग तुमचं मन पुढे जात आहे, पण मन पुढे गेलेलं मागे कसं आणायचं एवढ्याकरता रोजचं नामस्मरण, रोजचं चिंतन. मी तुम्हाला सांगतो जसं टॉनिक घेतल्यानंतर ही शक्ती येते. अजून महत्त्वाचा वाक सांगतो, असं म्हणू नका की आजपर्यंत आमचं वाकडं पडलं नाही, उद्या पडणार नाही. बोलायची गोष्ट नाही. कोणीही मिजास मारू नका. मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला एक गोष्ट सांगतो. एकाच्या घरी मी उतरत होतो. 65 वर्षाचं वय होतं त्या म्हाताऱ्याचं, आणि उतरत होतो मी. त्यांचा हॉटेलचा व्यवसाय वगैरे होता, चांगलं होती माणसं. आणि दारूची परमिट मिळाली दुकानाची. तर मला म्हणाले आमच्या मुलांनी परमिट. म्हटलं काय तुम्हाला काही कमी आहे का, कशाला नसत्या परमिटी घेता? नाही म्हणले आपल्याला कुठे घ्यायचं आहे, दुकान टाकायचं आहे, चांगला प्रॉफिट होतो. हो म्हटलं आत्ता काही तुमचं कमी आहे का? कितीतरी व्यवसाय आहेत, मोठ्या मोठ्या एजन्सी आहेत, बिस्किट आहे, अमकाय तमकाय, कशाला घेता? छ्या काही नाही म्हणले. म्हटलं जाऊ द्या, आता आपल्याला काय करायचं आहे. तुम्हाला गंमत सांगतो, पुढच्या वर्षी मी कार्यक्रमाला गेलो आणि दरवेळेला गाडी घेऊन येणारा म्हातारा मला म्हणाला तुम्ही पुढे व्हा, मी मागून येतो. अख्खं कीर्तन आटपलं. रात्री 12 वाजता मी घरी आलो आणि हा लाल तर आला का महाराज, त्याला चढली होती पण माझी आयुष्यातली उतरली. मला कळे ना की आयुष्यभर वयाच्या 65 वर्षापर्यंत जो सरळ वागला तो आज पिला कसा. मी पुन्हा त्याच्या घरी सकाळी उठून बाहेर पडलो. म्हटलं पुन्हा तुमच्याकडे येणार नाही. पुन्हा गेलो नाही मी. माझं म्हणणं म्हणून कशाकरता सांगतोय, कोणी अहंकार धरू नये, कोणी मिजास मारू नये की आत्तापर्यंत मी चांगलो वागलो म्हणजे उद्या मी चांगलं वागेन. नाही नाही, इंद्राचे, चंद्राचे, विष्णूचे, शंकराचे, बाकी येरा गाबाळ द्या सोडून. मी मेन रोडवरचे किती फसले त्यांची यादी दिली. तर मग तुमच्या माझ्यासारखे भले भले गेले. कशाकरता सांगतोय मी, नीतिमतेचा अंकुश असणं किती महत्त्वाचा गणपती आहे हा. मला एकच सांगायचं आहे, गणपतीतला तुम्हाला मोदक नाही कळला तरी हरकत नाही, तो परुष नाही कळला तरी हरकत नाही, तर्क नाही कळला तरी हरकत नाही, पण एवढा नीतिमतेचा अंकुश जर तुम्हाला कळला तर मला वाटतं तुमच्या जन्माचं सार्थक होऊन जाईल. पुष्कळ झालो. आपल्याला काय करायचं, साधी माणसं आपण, बरं का. आपण काही मोठी विद्वान वगैरे नव्हे, साधं संसारिक जीवन जगणारी. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतायत नीतिभेद व अंकुशू, धर्मभेद हाच अंकुश. अंकुश हे हत्तीला ताब्यात ठेवण्याचे आधार आहे. ठीक आहे. आता वैशेषिक न्याय मी 6 शास्त्र सांगितली आपल्याला काल, म्हणून दाखवलं. वैशेषिक न्याय, सांख्य योग, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा, हे षडदर्शन. ही 6 दर्शन आहेत बरं का. आपल्याकरता एकच दर्शन आहे, सुंदरते. बस पुष्कळ झालं आपल्याकरता. बस साराचं सार नाही का. शास्त्राचो जो सार, वेदाची जो मूर्ती, तो आमचा सांगाती विटेवरी. संपलं. सर्वाचं सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. वेद दया गाती आम्हा तयाची संगती. वेद ज्याला गातो, काय गातो आम्हाला माहीत नाही, पण त्याची संगत आम्हाला आहे. तुम्ही म्हणाल काय गातो, तुम्हाला कसं माहिती नाही. सामान्य माणसाला वेदाचा अधिकारच नाही, वाचायचा जर अधिकार नाही तर माहिती करून घेण्याची कसं काय असणार. साधी सरळ गोष्ट आहे. बरं, जी गोष्ट वाचायचा अधिकार नाही, कशा करता वाचायला जा, कारण वाचणारच नाहीस. माझं बोलणं कळलं का. ज्याचा जो अधिकार आहे ती गोष्ट करावी, ती पटते. जे अधिकार नाही ती करायला कशाला जावी, काय गरज आहे का. नाही, गरजच नाही आणि आवश्यकताही नाही. विठ्ठलाची मूर्ती बघितल्यानंतर बरं का, अरे काय सांगू, कृष्ण भगवान काल ओवी सांगितली. हे जे आहे ना सगुण साकार दर्शन, वेदशास्त्रासी अगम्य, जे वेदासी नातुडे. बरं का. हे कसं आहे, कसं आहे, वेदशास्त्रासी अगम्य, सकळ देवासी अति दुर्गम, जेने लुब्धे मी पुरुषोत्तम, ते हे भक्ती प्रेम रस. मन मंदिरा गजर भक्तीचा.